अकोले तालुक्यातील बारी जहांगीरदार वाडी 2 ते 3 दिवसांपूर्वी सभा आयोजित केली गेली। त्यात काही निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तपत्रानुसार समजले। ही सभा डुप्लिकेट शिक्का मारून सभा आयोजित केली। काही काळ पूर्वी 2 पंचायती निर्माण झाल्या आहेत, 2 महसुली गावे निर्माण झाले आहेत। दिनांक 5/7/2024 रोजी पदाचा दुरुपयोग करत डुप्लिकेट शिक्का मारून काही निर्णय घेतले आहेत। त्यात गिर्यारोहक, पर्यटक, भाविक भक्त यांच्याकडून टोल वसुली सुरू करणे, परंतु घेतलेले निर्णय अमान्य आहेत। सर्व ग्रामस्थ यांची सहमती नसतानाही डुप्लिकेट शिक्का वापरून निर्णय घेतला आहे, तो अमान्य आहे। यात फसवणूक होत आहे, यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांचे गिर्यारोहक, पर्यटक, भाविक भक्त यांना जाहीर आवाहन करण्यात येते की कळसुबाई शिखर येथे येताना स्वयंशिस्त पाळावी, आरडाओरडा गोंगाट करू नये, देवस्थानचे पवित्र जपावे, कोणताही उपद्रव होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन ट्रस्ट गावकरी कोणताही टोल कर देऊ नयेत। डुप्लिकेट शिक्का वापरून घेतलेला निर्णय खंडित करत देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त गावकरी यांना घेतलेला निर्णय अमान्य आहे, कोणताही टोल कर देऊ नये असं आवाहन देवस्थान समितीचे प्रमुख व गावकरी तर सामाजिक परिसरातील कार्यकर्ते यांनी केला आहे। हा निर्णय रद्द समजण्यात येत आहे। तसे न झाल्यास पुढील जे काही परिणाम होतील याची सर्व जबाबदारी सभा आयोजक यांची राहील। कोणताही वाद विवाद निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी त्यांच्यावर राहील असे आवाहन देवस्थान समितीचे प्रमुख व गावकरी यांनी केले आहे। डुप्लिकेट शिक्का वापर करून निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे, यावर कारवाई करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले। कोणताही टोल कर गिर्यारोहक, पर्यटक, भाविक यांनी देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे। मी तुकाराम घाडे, बारी ग्रामस्थ, माजी सरपंच आणि देवस्थानचा विश्वस्त या नात्याने असे जाहीर निवेदन करतो की दिनांक 5/7 रोजी बारी गावात काही आयोजकांनी, पदाधिकाऱ्यांनी डुप्लिकेट सही शिक्का वापरून 2 गावं महसुली वेगवेगळ्या असून 2 स्वतंत्र ग्रामपंचायत असून काही निर्णय सभा घेऊन काही निर्णय पारित केले। हे बेकायदेशीर असून शासनाने पहिल्यांदा त्या डुप्लिकेट शिक्क्याचा वापर करून केलेल्या सभेचं आयोजकांवर गुन्हा दाखल करावा असे मी शासनात आवाहन करतो। आणि पदाचा गैरवापर करून जी सभा आयोजित केली हिचा हेतू वेगळा आहे, वेगळा दिसत आहे। विकास आणि विकासाचे परिणाम, कारणे याचा अभ्यास करून काही निर्णय घेतले जावे असे मी त्या पदाधिकाऱ्यांना निवेदन करतोय। काल 5 तारखेच्या सभेमध्ये बेकायदेशीर ग्रामसभा घेतलेले निर्णय असे की गिर्यारोहक, पर्यटक आणि भाविक भक्त यांच्याकडून टोल आकारणे असा निर्णय प्रथमदर्शी वर्तमानपत्रातून निदर्शनास आला आहे। आमचा त्यास विश्वस्त, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे, कारण हा डुप्लिकेट शिक्का वापरून घेतलेला निर्णय आहे। तुम्हाला जर गाव विकासच करायचा आहे तर स्वतंत्र गाव आहेत, स्वतंत्र महसुली गाव आहेत, ग्रामपंचायत वेगळे आहे, त्या गावाच्या हितासाठी निर्णय घ्यावे। हे असे वातावरण बिघडवून किंवा कोणत्याही कामात हस्तक्षेप करून आणि वेगळा निर्णय घेण्याची गरज, आवश्यकता वाटत नाही। शिवाय डुप्लिकेट शिक्का वाचून चक्क शासनाची फसवणूक आहे, यामागे काहीतरी काळशिस्त आहे असं निदर्शनास येत आहे। टोल आकारणे म्हणजे देवस्थानच्या विकासासाठी, परंतु इथल्या देवस्थानच्या विश्वस्तांना कुठलेही विश्वासात न घेता, गावकऱ्यांची कोणताही विचार विनिमय न करता अचानक डुप्लिकेट शिक्क्याने ग्रामसभा आयोजित करून आणि ती सभा काही ग्रामस्थ उपस्थित नसताना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला। त्या ग्रामसभेचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि जर भविष्यात तसा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला कुठल्या संघटनेने, नेत्याने, तर होणाऱ्या परिणामास आयोजक जबाबदार राहतील असे मी जाहीर आवाहन करतो। आणि येणाऱ्या पर्यटकांकडून
गिर्यारोहकाकडून भावी भक्ताकडून कुठलाही टोल आकारले जाणार नाही असे मी सर्व विश्वस्तांच्या वतीनं आणि परिसरातील जनतेच्या नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर आवाहन करतो आणि हा मनमानी कारभार थांबवा असे मी आयोजकांना निवेदन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.